नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 20 फेब्रुवारी. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर दिशेस सरकत तामिळनाडू किनाऱ्यापासून समांतर बंगालच्या उपसागरात पूर्वेस साधारण 800 किलोमीटरपर्यंत येण्याची शक्यता राहील व नंतर हे कमी दाबाचे क्षेत्र परत दक्षिण पूर्व दिशेस सरकत जाण्याची शक्यता असून नंतर ते हळूहळू क्षीण होत जाईल. सदर या कमी दाबाच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात पुढील बरेच दिवस वातावरण ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. त्यापैकी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी स्थानिक वातावरण तयार होईल. त्या भागात थोडा वेळ तुरळक ते हलका पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 23 ते 25 फेब्रुवारी या काळात राज्यात पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता राहील. या काळात दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या काही ठिकाणी तुरळक ते हलक्या पावसाची सरी पडण्याची शक्यता राहील. सदर अंदाज हा चालू हवामानावर दिला असून वातावरणात या काळात सतत बदल होणार असून जसा बदल होईल तसे आपणाला सांगितले जाईल. दिनांक 26 फेब्रुवारी नंतर पुढील 2 ते 3 दिवस राज्यात काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच दक्षिणेकडील इतर राज्यात दिनांक 21 ते 25 तारखेदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे दिनांक 22 ते 25 या काळादरम्यान काही ठिकाणी तुरळक बर्फवृष्टी किंवा काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.